मी आज बनवत आहे आळूवडी. आळूची पानं मी अशी बारीक देठ काढून धुवून स्वच्छ ठेवलेली आहेत. मी त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे मिरची, एक भाजलेला कांदा, लसूण आणि ओवा, तीळ आणि कोथिंबीर हे पिठामध्ये टाकायचं आहे. मिक्सरला बारीक करून घेते. आता तयार करते. हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी. आणि आता याच्यामध्ये तीळ, ओवा, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र मिक्स करते. तर ह्याच्यात 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही. दही नसेल तर लिंबू. आणि आता हे सगळं असं हलवून घेऊन त्याच्यात पाणी टाकून आता हे मिक्सरमध्ये मिरचीची पेस्ट केलेली ते ओतायचं. आणि आता पूर्ण आपल्याला जेवढं म्हणजे थोडं घट्टच ठेवायचं, कारण हे पानांना लावायचं म्हटल्यावर घट्टच राहिलं पाहिजे. हे झालं तयार आपलं बेटर. मी आता एक ताट घेतले, त्याचं पालतं ठेवले, त्याच्यावर ही पानं घेऊन असं भरायला चालू करते. आता हे असे एकावर एक 4-5 आपल्याला जेवढे जाडी हवे तेवढे रोल करून घ्यायचं. हे माझ्या अशा आता सुरळ्या करून झालेल्या आहेत. आणि मी इथं आता पाणी ठेवले गरम व्हायला. आणि आता त्याच्यावरती असं ठेवते आणि ह्याला 10 मिनिटं शिजवून घेते. 10 मिनिटं झालेली आहेत. आता शिजले आहे. हे आता थंड झालेलं आहे. आता हे बारीक बारीक याची काप करायची. तोपर्यंत तेल गरम करायचं. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पातळ कट करायचे. एवढे पातळ केलेले आहेत कट. आता तेल गरम झालेलं आहे. तेलात सोडायचे. आता हे भाजलेलं आहे. ही झाली तयार आळूवडी.